नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. 26 जूनला निळे वादळ चैत्यभूमीवर धडकणार. उपवर्गीकरणाविरोधात एल्गार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाची तातडीची बैठक संपन्न. बैठकीत शिक्षण महर्षी ॲडव्होकेट गुरुनाथ गायकवाड व त्यांच्या सुनबाई ॲडव्होकेट पौर्णिमा गायकवाड यांचा विशेष सन्मान. अनुसूचित जाती उपवर्गीकरण या विषयाविरोधात एल्गार करण्यासाठी 26 जूनला निळे वादळ चैत्यभूमीवर धडकणार असून अनुसूचित जाती एकता समिती व सहयोगी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनुसूचित जातींचे आरक्षण संपविण्याचा RSSचा डाव हाणून पाडण्यासाठी 10 जून ते 26 जून 2026 असा बीड ते चैत्यभूमी पायी लॉंग मार्च 26 जूनला मुंबई दादर चैत्यभूमी येथे धडकणार आहे. या मोर्चा आंदोलनासंदर्भात शहापूर तालुक्यात देखील जय्यत तयारी सुरू असून त्या अनुषंगाने काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲडव्होकेट किरण चन्ने आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनानुसार शहापूर तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ झिपरू गायकवाड यांच्या निवासस्थानी वासिंद येथे संध्याकाळी 6 वाजता पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड, ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे, शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे, शहापूर तालुका महिला आघाडी अध्यक्षा ॲडव्होकेट वंदना भागवत, शहापूर तालुका महासचिव जोसेफ डिसूजा, तालुका उपाध्यक्ष मयूर गरुड, उपाध्यक्ष राहुल दिवेकर, वाशिम शहर अध्यक्ष नरेंद्र कुसुरे, वाशिम शहर सचिव सचिन खरे, संघटक अमोल रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये शहापूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी आंदोलनासंदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड, ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे यांनी शहापूर तालुक्यातील तथा मुरबाड तालुक्यातील तमाम फुले शाहू आंबेडकरी जनतेला हृदयपूर्वक आवाहन केलं की येणाऱ्या 26 तारखेच्या बीड ते मुंबई या लॉंग मार्च मध्ये बहुसंख्येने सामील होऊन हा मोर्चा आपण सर्व समाजातील घटकांनी मिळून यशस्वी करूया असे जाहीर आवाहन केले. या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ झिपरू गायकवाड आणि त्यांच्या सुनबाई पौर्णिमा गणेश गायकवाड यांनी कायद्याची पदवी LLB संपादन केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरच्या वतीने सदरच्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ साळवे यांनी देखील त्यांचा सन्मान केला. यावेळी गणेश गायकवाड आणि पार्वती गायकवाड उपस्थित होत्या. जय भीम. नमस्कार. मी गुरुनाथ झिपरू गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर चा महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि सामाजिक समता आंदोलन या संघटनेचा राज्य सदस्य आपल्या सर्वांना विनम्रपणे विनंती करतो की डॉक्टर श्रीकांत संसारे आणि अजय सरवदे यांच्या नेतृत्वामध्ये शासनानं होऊ घातलेलं अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण यांच्या विरोधामध्ये आंदोलन आपण सर्वांच्या वतीनं उभं केलेलं आहे आणि बीडमधून या साऱ्या मंडळींचा, त्यांच्याबरोबर असलेल्या माता भगिनी, महिला, पुरुष, काही तरुण मंडळी या मोर्चामध्ये सहभागी होऊन बीडमधून 10 जूनपासूनचा हा लॉंग मार्च आपल्या दादर चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी 26 तारखेला 26 जूनला दुपारून 2 वाजता येणार आहे. अशा रखरखत्या उन्हामध्ये ही सारी मंडळी या ठिकाणी येते आहेत. आपण या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला विरोध म्हणून आपण सर्व मंडळींनी, सर्व महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्यांना आणि
या उपवर्गीकरणाच्या विरोधात असलेल्या तमाम मंडळींनी आपण चैत्यभूमीवर या तारखेला उपस्थित राहावं अशा पद्धतीचं विनम्रपणे आवाहन करून सगळ्यांना सस्नेह विनंती करीत आहे. जय भीम, जय शिवराय, जय भीमराय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.